हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ होतो आहे स्पेशली छोटासा व्हिडिओ होणार आहे. आणि हा व्हिडिओ स्पेशली होतो आहे माझ्या शूजसाठी. जे मी नवीन शूज घेतले, त्याची तुम्ही रील बघितली असेल किंवा यूट्यूबवर शॉर्ट बघितला असेल, तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला मी, त्याचा हा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी. तर चला मी दाखवतो तुम्हाला माझे नवीन शूज. तर हा तो बॉक्स आहे माझ्या नवीन शूजचा. जे तुम्ही बघू शकता रायडा लिहिलंय. हे रायडा कंपनीचे शूज आहेत. पण हे शूजचं स्पेशालिटी ही आहे की हा शूज तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, कारण की हा अजून लॉन्चच नाही झाला. कंपनीने अजून त्याची ॲड पण नाही काढली आहे, त्यांच्या वेबसाईटवर पण नाही आहे कुठेच. त्यामुळे हा जर शूज तुम्हाला घ्यायचा असेल, त्यांचं जे ऑफिशियल स्टोअर आहे मुंबईमध्ये फिनिक्स मार्केट सिटी कुर्लाच्या जे त्यांचं शॉप आहे तिथेच तुम्हाला भेटू शकतो. तो पण एकदम लिमिटेड स्टॉक होता. त्यामध्ये मला 8 नंबर माझ्या साईजचा मला मिळाला, म्हणून हा माझ्याकडे आता आहे, जो मी तुम्हाला दाखवू शकतो. हा तुमचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इन फ्युचर जर तुम्ही शूज घ्यायचा विचार करत असाल तर थांबा थोडे दिवस, कारण खूप चांगला शूज आहे आणि चांगल्या पैशामध्ये. मी तुम्हाला प्राईस रिव्हील नाही करू शकत. प्राईससाठी तुम्हाला कुर्लाचा जो शॉप आहे तिकडे फोन करा, नाहीतर मला इंस्टाग्रामवर DM करा, मी तिकडे तुम्हाला सांगेन. ओपन करून बघूया. हा त्यांचा रेग्युलर जो शूजचा बॉक्स आहे तो तसाच आहे. तर हे आहेत ते शूज. बॉक्समध्ये माझ्या अजून काहीच नाही आहे, फक्त हे त्याचं रॅपिंग पेपर आहे, बटर पेपर सारखा कागद आहे आणि बॉक्स आहे, आणि बॉक्समध्ये शूज आहेत, बस बाकी काही नाही. तर हा शूज आहे, तुम्ही बघू शकता. हा जरा वेगळ्या टाईपचा शूज आहे. ह्याच्या आधीचं जे मॉडेल आहे ते तुम्ही बघितलं असावं, जो रायडाचा सेकंड शूज होता, मला असं वाटतं डिस्कवर म्हणून. त्याचं पुढचं नाव नाही माहीत, डिस्कवरच होतं. पण ह्या शूजचं पण नाव डिस्कवर इव्हो 8 असं असणार. तर ह्या शूजची खासियत अशी आहे, ह्याला TPU आहे पुढच्या बाजूला, फुल प्रोटेक्शन. हा फ्लेक्सिबल आहे बऱ्यापैकी. इथे तुम्ही बघू शकता, इथे फ्लेक्झिबल असं मटेरियल दिलेलं आहे आणि मटेरियल खूप चांगलं आहे. इथे हार्ड प्लास्टिक आहे. त्यानंतर जो एक बेसिक टुरिंग शूज असतो ना, हा ऑफ रोड शूज नाही आहे, त्यामुळे ह्याला तेवढं जास्त प्रोटेक्शन तुम्हाला नाही मिळणार. एक फ्रंटला मिळतंय आणि हे ह्या बाजूला शीनच्या इथे येते, टोच्या इथे येते, आणि मागच्या बाजूला रिफ्लेक्टर्स आहेत. आणि मेन USP ह्या शूजचं जर बघायचं झालं तर हे लॉकिंग मेकॅनिझम. हे जे लॉकिंग मेकॅनिझम आहे हे तुम्हाला ह्या प्राइस रेंजमध्ये कुठल्याच शूजमध्ये मिळणार नाही. आपल्याला पाहिजे तसं आपल्या पायाच्या साईजच्या हिशोबाने ते ॲडजस्ट होतं. हे ह्या शूजचं USP आहे. त्यामुळे मी हा शूज घेतला. मी ॲक्च्युली शूज बघायला गेलेलो दुसरा, त्यांचा जो अजून एवढा हाईटचा शूज आहे तो मोठा, त्याचं नाव नाही माहीत मला. मी तो शूज घ्यायला गेलेलो, पण मला तिथे हा शूज दिसला आणि मी हा घेतला लगेचच. म्हणजे मी दुसरा विचारच नाही केला. तर मी तुम्हाला दाखवतो ह्याचं ओपनिंग. हे असं ओपन होतं आणि ह्या बाजूला वेल्क्रो आहे. वेल्क्रोच्या आतमध्ये एक चेन आहे, ती पूर्ण खालपर्यंत उघडते. हे असं एवढं मोठं ओपन होतं. इथून तुमचा पाय इझिली आतमध्ये जाऊ शकतो. आणि हा जास्त उंच पण नाही आहे, पण तुमची शीन कवर करतो. टुरिंगसाठी बेस्ट शूज आहे मला आता वाटतं. म्हणजे ज्या हिशोबाने मी शूज बघत होतो त्या हिशोबाने हा शू खूप परफेक्ट आहे टुरिंगच्या हिशोबाने, ऑफ रोडिंगसाठी नाही. हा मागच्या बाजूनी पण एवढा ओपन होतो. आणि हे जे लायनर दिलं आहे आतमध्ये हे कम्प्लिटली वॉटरप्रूफ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वरून पाणी गेलं तर त्याला कोणी काही नाही करू शकत. पण असा जर तुम्ही सरळ पाण्यात ठेवला हा शू तर ह्या लेवलपर्यंत हा वॉटरप्रूफ आहे. आणि सांगायचं तर सोल पण तुम्ही बघून घ्या. सोल पण खूप व्यवस्थित आहे. आणि मी हे घालून बराच वेळ तिकडे वॉक पण केला. मी बघितलं सोल पण खूप बऱ्यापैकी चांगलं आहे. तुम्ही इझिली वॉक पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. शूजचं वजन बघायचं झालं तर जास्त वजन नाही आहे, इझी खूप हलका शू आहे. तुम्हाला असं पूर्ण दिवस जर तुम्ही राईड करताय, म्हणजे 400-500 किलोमीटरची राईड आहे, तिकडे तुमचे 8-10 तास तुम्ही बाईकवर असता, तर तुम्हाला असं वाटणार नाही की खूप वजन आहे पायामध्ये.
खूप लाईट वेट आहे, जास्त हेवी नाही आहे. आतमध्ये जो इन्सोल आहे तो पण खूप चांगला आहे. तुम्ही रायडाच्या शूचा इन्सोलसाठी तुम्ही रायडाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्यांचा इन्सोल एक वेगळा पण ते लोक सेल करतात. तर तोच इन्सोल ह्या शूमध्ये पण आहे. तसा रबरचा एक इन्सोल येतो, त्यामुळे तुमच्या पायाला जास्त त्रास होणार नाही जास्त वेळ घातल्यामुळे. त्याची पण त्यांनी काळजी घेतलेली आहे. सगळ्यात मला बेस्ट वाटलं तर हे मेकॅनिझम. हे असं आत दाबायचं, आत प्रेस केल्यावर असा आवाज येतो आणि हे आवळलं जातं मागच्या बाजूने आणि आपल्या पायाचा शेप घेतो. म्हणजे बघायचं झालं तर हा जो शूज आहे ना, आपल्या पायाला केवढं पाहिजे तेवढं तो टाईट होणार. आणि हे जो थ्रेड आहे ह्याची पण वॉरंटी आहे. म्हणजे हा खराब नाही होत. हा धागा नाही आहे, ही तार आहे आणि ह्या तारेला वरून एक वेगळ्या प्रकारचं कोटिंग आहे, त्यामुळे ही तार तशी खराब नाही होणार. जर तुम्हाला या मेकॅनिझमबद्दल थोडीशी जर मनामध्ये चिंता असेल, हे खराब झालं काय झालं, तर शू बरोबर तुम्हाला 6 मंथची वॉरंटी मिळते आणि त्यानंतरही काही प्रॉब्लेम आला तर ते पैसे घेऊन शू तुम्हाला रिपेअर करून देतील. ह्याची त्यांनी गॅरंटी मला दिली. म्हणजे ते बोलले काही घाबरू नका. आणि हे जे मेकॅनिझम आहे त्यांनी खूप वेळा खूप प्रकारे टेस्ट केल्यानंतरच त्यांच्या शूमध्ये आणले. आणि हे मेकॅनिझम बऱ्यापैकी जुनं आहे. जर तुम्ही एखादा महागडा शू बघितला असेल, अल्पाईन स्टार वगैरे किंवा डायनेसीचा शू येतो एक 50,000चा जो इंडियामध्ये मिळतो, त्यामध्ये हे मेकॅनिझम आहे. म्हणजे त्या लेवलच्या शूजमध्ये हे सगळं मेकॅनिझम बघायला मिळतं, जे रायडामध्ये खूप बऱ्यापैकी कमी पैशामध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि खूप प्रीमियम लुकिंग आहे. तुम्ही बघाल ना, हे जे गिअर शिफ्टिंगचा जो हा पॅनल त्यांनी लावला आहे, हा पण खूप स्टडी आहे. तो तर खूप स्टडी आहे. त्यात TPU आहे, त्याला काय हेच नाही आहे, तोडच नाही. सोल पण चांगला आहे, रबर सोल असल्यामुळे तुम्हाला ग्रीप पण मिळणार चालताना. तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर काही क्वेश्चन्स असतील त्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नाही तर मी माझा इंस्टाग्राम ID देईल, त्या IDला तुम्ही जाऊन फॉलो करा. तिथे तुम्ही मला DM करू शकता. मी प्रत्येकाला आन्सर करतो. तुमचे काही क्वेश्चन्स असतील मी त्याचं नक्की तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं माझं नॉलेज आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला नक्की आन्सर देईन, तुम्हाला गाईड करीन. कुठल्याही बाबतीत जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचा वाटला तुम्ही बेझिझकपणे विचारू शकता. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आजच्यासाठी एवढंच. या भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि हेल्मेट घाला आणि खूप सारे राईड करा. बाय.